नमस्कार. माझ्या इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ग्रामपंचायत निवडणूक कशा पद्धतीने पार पाडायची व मतदान अधिकारी क्रमांक 1, 2, 3 व मतदान केंद्राध्यक्ष यांची काय कर्तव्ये आहेत याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर मतदान करत असताना जे उमेदवाराचे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींची काय कर्तव्ये आहेत, प्रतिनिधी कोण असावेत, त्यानंतर प्रदत्त मतदान काय, त्याचबरोबर आव्हानित म्हणजे चॅलेंज मतदान कशा प्रकारचं असतं, प्रॉक्झी मतदान म्हणजे काय आणि ते कशा पद्धतीने करू द्यायचं असतं, त्याचबरोबर मतदान संपल्याच्या नंतर कोणत्या लिफाफ्यामध्ये काय माहिती भरावयाची ही संपूर्ण इत्थंभूत माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर इतर संपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, ज्यामध्ये 12वी इंग्रजीचे संपूर्ण नोट्स आहेत. त्यानंतर इलेक्शन संदर्भात आणखी काही माहिती या चॅनलवरती दिलेली आहे. तर चला तर बघूयात आपण. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती आलेले जे मतदान प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर मतदान अधिकारी 1, 2 आणि 3 यांनी करावयाची काय कार्यवाही आहे. बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मतदानाच्या प्रत्यक्ष दिवशीची आपल्याला कार्यवाही काय करायची आहे, ज्याला पोल डे ॲक्टिव्हिटीज असं म्हटलेलं आहे. काही प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतात. या ठिकाणी 15 प्रश्न जे आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि नेहमी आपल्याला पडत असतात. त्या 15चे 15ही प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, इथे मतदान पथके पोचल्याची खात्री व मतदान केंद्रावरील पूर्वतयारी. इथे काही प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, मतदान पथकाची रचना कशी असते. इथे बघा, सर्वसाधारणपणे प्रत्येक मतदान पथकामध्ये 1 मतदान केंद्राध्यक्ष आणि 3 मतदान अधिकारी असतात. प्रश्न क्रमांक 2, मतदान पथके मतदानापूर्वी मतदान केंद्रावर कधी पाठविली जातात व ती पोचल्याची खात्री कशी केली जाते. मतदान पथके मतदान केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी पाठविली जातात, ज्यामध्ये रूट गाईड व झोनल अधिकाऱ्याकडून लेखी अहवाल घेऊन मतदान पथके पोचल्याची खात्री केली जाते. काही मतदान केंद्रास निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची देखील प्रत्यक्ष भेट देऊन याबाबत खात्री केली जाते. मतदानापूर्वी आदल्या दिवशी मतदान केंद्रावर काय पूर्वतयारी केली जाते. आता हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्या बाबतीमध्ये उत्तर असं आहे, मतदान केंद्रातील विविध राजकीय नेत्यांची छायाचित्रे, निशाण्या, उद्घाटनाचे फलके इत्यादी झाकून ठेवणे, मतदान केंद्राची रचना ठरवून त्यानुसार फर्निचर लावणे, मतदान प्रतिनिधीची बैठक व्यवस्था करणे, मतदान केंद्राबाहेर मतदारांची रांग लावण्याची निश्चित जागा करणे, सर्व साहित्य व EVM तपासून घेणे, मतदान केंद्राबाहेर 100 व 200 मीटरच्या हद्दीची निशाणी चुना टाकून दर्शविणे, मतदान केंद्राबाहेर सूचना फलकावरती फळ्यावरती इशारा, नमुना मतदार यादी, सूचना लावून घेणे, विविध बोर्ड लावून घेणे इत्यादी पूर्वतयारी केली जाते. मतदान केंद्रात वेगवेगळे इशारे, सूचना पत्रके, मतदार यादी इत्यादी साहित्य कसे लावले जाते. मतदानाच्या आदल्या दिवशी एका फळ्यावर इशारा, नमुना मतपत्रिका, विविध सूचना इत्यादी डकवून तयार ठेवणे, विविध बोर्ड लावून घेणे आवश्यक असते. तसेच पुरविण्यात आलेली मतदार यादी तपासून घेणे सुद्धा अपेक्षित असते. मतदान केंद्राच्या सभोवती मतदान केंद्राची हद्द प्रतिबंधात्मक सीमारेषा निश्चित करण्याबाबत नियमात काय तरतुदी आहेत. बघा, या ठिकाणी आता मतदान केंद्राच्या सभोवती 100 मीटर अंतरावर व 200 मीटर अंतरावर सीमारेषा आखून घेतल्या पाहिजेत. 100 मीटर सीमारेषेच्या आत उमेदवारांची राजकीय पक्षांची खून पटेल अशी कृत्य करता येणार नाहीत. या हद्दीमध्ये मतदार अथवा आयोगाने
परवानगी दिलेल्या व्यक्ती प्रवेश करू शकतात. या हद्दीत निवडणुकीशी संबंधित कोणत्याही निशाणी असल्यास त्या हटविणे अथवा झाकणे आवश्यक असते. मतदारांची अथवा उमेदवारांची वाहने 200 मीटर अंतराबाहेर थांबविणे आवश्यक असते. मतदारांची मतदार मदत केंद्र बूथ जी आहेत ती 200 मीटर अंतराच्या बाहेर स्थापित करणे बंधनकारक असते. आता याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आपण अभिरूप मतदान जे आहे ते कशा पद्धतीने केलं जातं आणि केव्हा करायचं असतं, त्यासाठी मतदान यंत्र जे आहे कसं सज्ज करायचं असतं. यामधला पहिला प्रश्न आपल्याला नेहमी पडत असतो तो आहे मतदानाच्या दिवशी मतदान यंत्र केव्हा व कसे तयार केले जाते. या बाबतीमध्ये बघा, आता मतदानाच्या दिवशी मतदान प्रतिनिधी उपस्थित असतील तर त्यांच्या समक्ष मतदानास सुरुवात किमान 45 मिनिटे आधी सुरुवात करून मतदान यंत्र मतदानासाठी तयार केले जाते. मतदान यंत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाकडून सीलबंद करून दिले जाते. मात्र केंद्राध्यक्षाद्वारे उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थित प्रत्यक्ष मतदानास प्रारंभ होण्यापूर्वी मतदान केंद्रावर काही पूर्वतयारी करावी लागते. ही पूर्वतयारी करताना एखादा प्रतिनिधी उपस्थित नसेल तर त्याची वाट पाहत तयारी पुढे ढकलू नये. अभिरूप मतदानास सुरुवात करण्याअगोदर काही मिनिटे मतदान प्रतिनिधीची वाट पाहावी. मात्र कोणीही जर उपस्थित झाले नाही तर अभिरूप मतदान आपण स्वतः सुरुवात करावी आणि करून घ्यावे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न असतो मॉकपॉलच्या बाबतीमध्ये. मॉकपॉल यंत्राची चाचणी अभिरूप मतदान मॉकपॉल कसे घेतले जाते, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, उपस्थित मतदान प्रतिनिधीच्या समोर मतदानाची तयार केलेल्या यंत्रात प्रत्येक उमेदवारासमोरील राखाडी रंगाचे बटन दाबून उमेदवारांना काही मते दिली जातात. शक्यतो सर्व उमेदवारांना समान मते टाकली जात असतात. उमेदवारानिहाय टाकलेल्या मतांची नोंद एका कागदावर लिहून ठेवली जाते. त्यानंतर मतदान यंत्रावरील क्लोज हे बटन दाबावे. त्यानंतर मतदान यंत्रावरील रिझल्ट हे बटन दाबून उमेदवारनिहाय पडलेली मत संख्या उपस्थित प्रतिनिधींना दाखविली जाते. ही संख्या टाकलेल्या मतांच्या संख्येनुसारच असल्याची खात्री केली जाते. शेवटी मतदान यंत्रावरील क्लिअर हे बटन दाबून सर्व मते या मतदान यंत्रातून काढून टाकली, डिलीट केली जातात. शेवटी मतदान यंत्रात एकही मत नसल्याची खात्री प्रतिनिधींना दाखवून सदर यंत्र मतदानासाठी सज्ज होत असते. अभिरूप मतदानाचे वेळी एकही मतदान प्रतिनिधी हजर नसल्यास प्रतिनिधी येईपर्यंत वाट पाहावी का? या ठिकाणी स्पष्ट उल्लेख आहे, नाही. मतदान प्रतिनिधींनी वेळेवर उपस्थित राहणे अपेक्षित असते. मतदान वेळेवर सुरू करणे बंधनकारक असल्यामुळे मतदान प्रतिनिधी मतदानाच्या वेळेपूर्वी किमान 45 मिनिटे आधी पोहोचले नसल्यास त्यांची वाट पाहणे आवश्यक नाही. पुढचा एक प्रश्न आहे, अभिरूप मतदान मॉकपॉल झाल्यावर EVM मशीन सील वर मतदान प्रतिनिधीची सही घेतली जाते काय? होय. पारंपरिक पद्धतीत मतदान सुरू होण्यापूर्वी मतदान केंद्र प्रमुख तेथे उपस्थित असलेल्या मतदान प्रतिनिधींना जी मतदानाची मतपेटी उपयोगात येणार आहे ती पूर्णतः रिकामी आहे हे दाखविण्याची तरतूद आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात सुद्धा मतदान सुरू होण्यापूर्वी त्यात कोणत्याही प्रकारचे छुपी मतदान नाही हे दाखविण्याची तरतूद आहे काय? होय. या ठिकाणी अभिरूप मतदानानंतर मतदान यंत्रातील सर्व मते डिलीट केल्यानंतर व यंत्र मतदानासाठी तयार केल्यानंतर मतदान यंत्रावरील टोटल हे बटन दाबून यंत्रामध्ये उमेदवारनिहाय व एकूण मते 0 असल्याचे मतदान केंद्राध्यक्षाद्वारे उपस्थित मतदान प्रतिनिधींना दाखविण्यात येते. एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट असल्यास मतदान केंद्रात त्यांची रचना कशी करावी? आता या ठिकाणी काही वेळेलाच हा प्रश्न निर्माण होत असतो. अशा वेळेला एकापेक्षा जास्त बॅलेट युनिट असल्यास मतदान कक्षात मतदारांच्या
डाव्या हातास पहिले व उजव्या हातास दुसरे या क्रमाने बॅलेट युनिटची ठेवण्यात यावे. ही सर्व बॅलेट युनिट मतदान कक्षात व्यवस्थित ठेवून मतदान करता येईल व मतदानाची गुप्तता पाळली जाईल याची आपण दक्षता घ्यायची असते. आता या ठिकाणी मतदान प्रतिनिधी याविषयी काही माहिती दिलेली आहे, ती आपण सविस्तर बघूयात. मतदान प्रतिनिधीच्या नेमणुकीविषयी कोणत्या बाबी तपासाव्यात? फार महत्त्वाची गोष्ट आहे. मतदान प्रतिनिधी यांच्या नेमणूक पत्रावरील उमेदवारांच्या सहीची पडताळणी नमुना स्वाक्षरी प्रपत्रावरून करण्यात यावी. मतदान प्रतिनिधींचे संबंधित प्रभागाच्या मतदार यादीत असणं आवश्यक आहे. तसेच त्या व्यक्तीस सुरक्षा दिलेली नसावी. पुढचा प्रश्न पडतो त्यांच्या बाबतीमध्ये, मतदान प्रतिनिधी त्याच प्रभागाच्या यादीतील मतदार असणे बंधनकारक आहे काय? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे होय. मतदान प्रतिनिधी हा त्याच प्रभागाच्या यादीतील मतदार असणं बंधनकारक आहे. उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रासाठी किती मतदान प्रतिनिधी नेमू शकतात व ही नेमणूक कधीपर्यंत करता येते? उमेदवार प्रत्येक मतदान केंद्रासाठी 3 मतदान प्रतिनिधी नेमू शकतात. तथापि कोणत्याही वेळी त्यापैकी फक्त आणि फक्त एकच मतदान प्रतिनिधी केंद्रात हजर राहू शकतो. म्हणजे उर्वरित 2 हे बदली मतदान प्रतिनिधी असतील. मतदान प्रतिनिधीच्या नेमणुकीसाठी कायद्याने मुदत घालून दिलेली नाही. तथापि मतदानाच्या दिवशी सकाळी अभिरूप मतदानासाठी हजर राहता यावे यासाठी उमेदवाराने किमान 1 दिवस अगोदर अशी नेमणूक करणे हिताचे ठरते. आता या ठिकाणी पुढचा प्रश्न अशा प्रकारचा आहे की मतदान प्रतिनिधींनी मतदान केंद्रावर किती वाजता उपस्थित राहणे अपेक्षित आहे? मतदान प्रतिनिधींनी मतदानाच्या दिवशी या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की 45 मिनिटे अगोदर अभिरूप मतदान घेतले जात असते. त्यामुळे याकरिता मतदान प्रतिनिधींनी मतदान केंद्रावर किमान 1 तास आधी उपस्थित राहणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर उपस्थित झालेल्या प्रतिनिधींनी बसण्याची व्यवस्था कुठे व कशी केली जाते? त्यांचा क्रम कशा प्रकारचा असतो? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधींनी बसण्याची व्यवस्था साधारण मतदान केंद्राची क्रमांक 1 यांच्या उजव्या बाजूस अशा रीतीने केली जाते. मतदानापूर्वी मतदारांची मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्याद्वारा ओळख पटविली जात असताना मतदाराचा चेहरा हा मतदान प्रतिनिधी स्पष्ट दिसावा. मतदारांच्या ओळखीबाबत आक्षेप असल्यास तो सुलभपणे घेता यावा याबाबत काळजी घेण्यात येते. भारत निवडणूक आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीतर्फे राष्ट्रीय व राजकीय मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, नोंदणीकृत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व अपक्ष या क्रमाने मतदान प्रतिनिधी बसण्याची व्यवस्था आहे. तथापि राज्य निवडणूक आयोगांच्या या संदर्भात कुठल्याही प्रकारच्या सूचना नाहीत. मतदान प्रतिनिधीची जबाबदारी व कर्तव्ये. आता या ठिकाणी मतदान प्रतिनिधी जे येतात त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य काय आहेत? मतदान अधिकारी क्रमांक 1 जेव्हा मतदाराची ओळख पटवितो तेव्हा ओळखीस आक्षेप असल्यास असा आक्षेप उमेदवारांची प्रमुख जबाबदारी मतदान प्रतिनिधींची असते. त्याचप्रमाणे मतदान केंद्रात येऊन मतदान करून गेलेल्या मतदारांची नोंद देखील ते आपल्याकडे मतदार यादीत घेतात. मतदान गुप्तपणे होण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष यांना आवश्यक ते सहकार्य करण्याची जबाबदारी देखील मतदान प्रतिनिधींची असते. मतदान प्रतिनिधीची कर्तव्ये खालीलप्रमाणे आहेत. मतदार आल्याची बतावणी करून पाहणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता वाटल्यास आक्षेप घेऊन मतदारांची तोताईगिरी शोधून काढण्यास केंद्राध्यक्षाला मदत करणे. मतदानापूर्वी व मतदानानंतर नियमानुसार मतदान यंत्र सुरक्षित व मोहरबंद केलेले आहे की नाही ते करण्यास मदत करणे. मतदान समाप्त झाल्यावर केंद्राध्यक्षाकडून नोंदवलेल्या मतांचा नमुना मधील हिशोबाची व कागदी मोहरांची हिशोबाच्या प्रती घेणे. मतदानाशी संबंधित असलेली कागदपत्रे नियमानुसार योग्य प्रकारे सुरक्षित व मोहरबंद केली आहे की नाही पाहणे. मतदान अध्यक्ष विषयक अभिलेख मोहरबंद केले जात असताना आवश्यक त्या ठिकाणी स्वतःची स्वाक्षरी करणे ही कर्तव्ये ही मतदान प्रतिनिधींची असतात. आता या ठिकाणी आपण बघूयात मतदान कर्मचारी जे काही आहेत त्यांची काय कर्तव्ये आहेत. ही अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी असतो आणि नेहमी प्रश्न पडत असतात कोणी आणि कोणती कामं करावीत म्हणून.
पहिला प्रश्न या बाबतीत आहे, मतदान पथकातील मतदान केंद्राध्यक्ष व तसेच मतदान कर्मचारी यांच्यात कामाची विभागणी कशी केली जाते? मतदान केंद्राध्यक्ष हा मतदान पथकाचा प्रमुख असतो. तो मतदान कर्मचाऱ्यांच्या कामाची विभागणी करून देतो. मतदान केंद्राचे सर्वसाधारण कामकाज मतदान अधिकारी क्रमांक 1 ते 3 यांच्या सहाय्याने पार पाडले जाते. असाधारण मतदानाच्या प्रकारात उदाहरणार्थ आक्षेपित मत, प्रदत्त मत, सोबत्याच्या सहाय्याने नोंदवायचे मत इत्यादी बाबतीमध्ये मतदान केंद्राध्यक्ष यांची कामे अतिशय महत्त्वाची आहेत. प्रश्न क्रमांक 2, मतदान केंद्राध्यक्ष यांची जबाबदारी व कर्तव्ये काय आहेत? आता या ठिकाणी फार महत्त्वाची गोष्ट आहे. मतदानाच्या सर्व प्रक्रियेवर पर्यवेक्षण, नियंत्रण व मार्गदर्शन करून मतदानाच्या प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्षपाती निर्भय वातावरणामध्ये पार पाडण्याची संपूर्ण जबाबदारी ही केंद्राध्यक्षावर असते. हे काम पूर्ण करण्यासाठी केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकाऱ्यांमध्ये कामाची विभागणी करून देणे फार महत्त्वाचे असते. मतदान केंद्राधिकारी 1 यांचं जबाबदारी काय आहे? आता या ठिकाणी बघा, मतदान केंद्राधिकारी 1 यांनी काय करायचे? मतदार यादीचा चिन्हांकित यादीचा हा प्रतीचा मतदार अधिकारी क्रमांक 1 हा प्रभारी असेल, तो प्रमुख असेल मतदार चिन्हांकित यादीचा. मतदारांची ओळख पटविणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असेल. मतदान केंद्रामध्ये थेट प्रवेश केल्यानंतर पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे जाईल. मतदान छायाचित्र, ओळखपत्र इत्यादी कागदपत्र यांची तपासणी करून मतदारांच्या ओळखीची विशेषतः खात्री करेल आणि ओळख पटवेल. यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 2 यांची जबाबदारी आणि कर्तव्ये काय आहेत? दुसरा मतदान अधिकारी डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची कोणतीही खून व डाग नाही याबाबत तपासणी करून मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर पक्क्या शाईची खून करेल. मतदारांना मतदान नोंदविण्यापूर्वी मतदारांच्या नोंदवहीमध्ये सही अथवा अंगठा ठसा घेतल्यानंतर मतदाराला मतदानाची चिठ्ठी देईल. मतदान केंद्र सोडण्यापूर्वी पक्क्या शाईची खून सुकलेली असेल याची खात्री करून घेत असतो. आता या ठिकाणी मतदान केंद्रात अधिकारी क्रमांक 3 यांची कर्तव्ये काय आहेत हे आपण या ठिकाणी बघूयात. मतदान अधिकारी क्रमांक 3 हा नियंत्रण युनिटचा प्रभारी असेल. दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यांनी दिलेल्या मतदान चिठ्ठ्यांच्या आधारे व चिठ्ठीवर दर्शविलेल्या आरोग्य क्रमांकानुसार तो मतदारांना मतदान कक्षामध्ये जाण्यास परवानगी देईल. तत्पूर्वी तो कंट्रोल युनिटवरील बॅलेट बटन दाबून मतदानाची ईव्हीएम जे आहे ते सज्ज ठेवेल. आता या ठिकाणी एखादा कर्मचारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी काही अपरिहार्य कारणामुळे हजर राहू शकला नसल्यास काय आणि कोणती कार्यवाही होऊ शकते? जर मतदान केंद्राध्यक्ष काही अपरिहार्य कारणामुळे उपस्थित राहू शकला नसल्यास मतदान केंद्र अधिकारी क्रमांक 1 जो आहे तो केंद्राध्यक्षाची कामे पार पाडत असतो. आणि कोणतेही मतदान अधिकारी हजर न राहू शकल्यास मतदान केंद्राध्यक्ष झोनल अधिकारी यांचे मार्फत राखीव कर्मचाऱ्यांपैकी उपलब्ध कर्मचारी घेऊ शकतात. अपरिहार्य परिस्थिती स्थानिक स्तरावरील कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा उपलब्ध करून घेता येऊ शकते. तथापि अगदी शेवटचा पर्याय म्हणून स्थानिक ग्रामस्थांची सेवा देखील अधिग्रहित करता येऊ शकते. तथापि अशी व्यक्ती कोणत्याही राजकीय उमेदवारांची किंवा राजकीय पक्षाचे समर्थक अथवा विरोधक नसल्याची खात्री करणे आवश्यक असते. केंद्राध्यक्ष अनुपस्थित राहिल्यास केंद्राध्यक्ष म्हणून कोण काम करतो? या ठिकाणी मतदान अधिकारी क्रमांक 1 याला केंद्राध्यक्ष अनुपस्थित राहिल्यास केंद्राध्यक्ष म्हणून काम करावे लागते. आता या ठिकाणी चौथा कर्मचारी बऱ्याचशा वेळेला चौथा कर्मचारीसुद्धा असतो. चौथा मतदान कर्मचारी केव्हा नेमला जातो व त्याची कर्तव्य काय? या ठिकाणी पडदासीन महिला ज्या भागामध्ये बहुसंख्य असतील अशा मतदान केंद्रासाठी शक्यतो महिला कर्मचाऱ्याची मतदान कर्मचारी क्रमांक 4 म्हणून नेमणूक केली जाते. पडदासीन महिला मतदारांची ओळख पटवण्यामध्ये मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्या सहाय्याने करण्याची जबाबदारी अशा कर्मचाऱ्यावर सोपविली जाते. तसेच एखाद्या मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200पेक्षा जास्त असेल अशा वेळेसुद्धा चौथा मतदान अधिकारी नियुक्त करण्याची आवश्यकता असते. अशा चौथ्या मतदान अधिकाऱ्यास मतदान केंद्राध्यक्ष काही कामे स्वतंत्रपणे विभागून देत असतात.
आता या ठिकाणी मतदानाची प्रत्यक्ष कार्यवाही कशा पद्धतीची केली जात असते. मतदानाची कार्यवाही जी आहे ती मतदार मतदान केंद्रात आल्यावर नंतर मतदान अधिकारी क्रमांक 1 यांच्याकडे जातो. तेथे मतदारांची ओळख पटविली जाते व त्यांची नोंद मतदार यादीवरील अधोरेखित करून महिला मतदारांच्या बाबतीमध्ये अधोरेखन करण्यासह अनुक्रमांकास वर्तुळ करून घेतल्या जाते. त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे जातो मतदार. त्याचबरोबर तेथे त्यांचे नाव वोटर रजिस्टरमध्ये नोंदवून त्याच्या ओळखीच्या पुराव्याची नोंद घेतली जाते. अशा रजिस्टरमध्ये स्वाक्षरी अंगठा घेतला जातो, त्यास वोटर स्लिप दिली जाते. त्यानंतर डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेनने शाईची निशाणी लावली जाते. त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे जातो. तेथे मतदार अधिकारी क्रमांक 3 यांच्याद्वारा वोटर स्लिप परत घेऊन बॅलेट कमांड दिली जाते. त्यानंतर मतदान कक्षात जाऊन बॅलेट युनिटवरील पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबून आपले मत नोंदवित असतो. यानंतर पुढचा पडणारा जो प्रश्न आहे, मतदार यादीत नाव नसेल तथापि ओळखपत्र EPIC असेल तर मतदान करता येईल काय? नाही. या ठिकाणी मतदान करण्यासाठी मतदार यादीमध्ये नाव असणे अनिवार्य आहे. मतदानाची गोपनीयता म्हणजे काय, ती राखण्यासाठी काय केले पाहिजे? मतदाराने कोणत्याही उमेदवारास मत दिले आहे याबाबत मतदाराव्यतिरिक्त कुणासही माहिती होऊ न देणे म्हणजे मतदारांची गोपनीयता होय. मतदानाची गोपनीयता राखण्यासाठी मतदान कक्ष योग्य रीतीने व योग्य ठिकाणी स्थापन करणे, मतदान कक्षात पुरेशी प्रकाश असणे, मतदान कक्षामध्ये मतदाराव्यतिरिक्त अन्य व्यक्तीस प्रवेश न देणे, मतदाराकरिता उमेदवार कोणास मत देतो आहे हे दिसू नये याची व्यवस्था करणे अशी काळजी घेतली जाते. तसेच मतदारास मतदान करण्याची परवानगी दिल्यानंतर तो मतदान कक्षात ताबडतोब जाईल, पसंतीच्या उमेदवारास समोर बटन दाबून मत नोंदविले जाईल व मतदान कक्षातून बाहेर पडेल. मतदान केंद्रामधून त्वरित निघून जाईल यावरती लक्ष ठेवणे. मतदान कक्ष म्हणजे काय? मतदारास मत नोंदविण्यासाठी बॅलेट युनिट ज्या ठिकाणी टेबलावर ठेवले असते व मतदानाची गुप्तता राखण्यासाठी त्याच्या सभोवती जे पुठ्ठ्याचे कक्ष लावले जाते त्यास मतदान कक्ष असे म्हणतात. मतदान नोंदवही कशी असते? मतदार चिठ्ठी व मतदार नोंदवही यांचा संबंध काय? हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना पडत असतो. इथे बघा, आता याचं उत्तर असं आहे, मतदार नोंदवही ही शासकीय मुद्रणालयाकडून पुरविण्यात आलेल्या महत्त्वाच्या मतदान साहित्यापैकी एक असून या नोंदवहीत मतदाराचे नाव, मतदार यादीतील अनुक्रमांक, मतदारांच्या ओळखीसाठी सादर केलेल्या पुराव्याचा तपशील, मतदारांची सही व किंवा अंगठ्याची निशाणी इत्यादी तपशील नोंदविला जातो. मतदान अधिकारी क्रमांक 2 या नोंदवहीमध्ये नोंद घेऊन स्वाक्षरी केल्यास या ठिकाणी मतदार चिठ्ठीमध्ये मतदारास देत असतो. त्यानंतर बघा, इथे मतदार यादीची चिन्हांकित प्रत म्हणजे काय, ती कोणाकडे असते? यादीची चिन्हांकित प्रत म्हणजे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या स्वाक्षरी शिक्क्यासह प्राप्त झालेली मतदार यादीची अशी प्रत ज्यामध्ये टपाली मतपत्रिका, EDC, वगळलेले मतदार किंवा मयत मतदार, स्थलांतरित मतदार इत्यादीची नोंद करून मूळ यादी व पुरवणी मतदार यादी असेल. मतदारांची ओळख पटविणे. मतदारांकडे मतदान ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी निवडणूक आयोगाने कोणते पुरावे निश्चित केलेले आहेत? मतदारांकडे मतदार ओळखपत्र नसल्यास ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या पुराव्यांची यादी प्रमाणे ओळख निश्चित करावी. त्यानंतर ओळख पटविण्यासाठी मतदारांकडे कोणताही पुरावा नसला तर मतदार यादीत नाव व फोटो असल्यामुळे मतदान करता येऊ शकेल काय? अजिबात नाही. मतदारांकडे ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या यादीपैकी किमान एक तरी ओळख पुरावा असणे आवश्यक आहे. पडदासीन महिलांची ओळख कशी पटविता येईल? पडदासीन महिला ज्या भागामध्ये बहुसंख्येने असतील अशा मतदान केंद्रासाठी शक्यतो महिला कर्मचाऱ्यांची मतदान अधिकारी क्रमांक 4 म्हणून नेमणूक केली जाते.
पडदाशीन महिला मतदारांची ओळख पटविण्यामध्ये मतदान अधिकारी क्रमांक 1 यांना सहाय्य करण्याची जबाबदारी अशा कर्मचाऱ्यावर सोपविली जाते. ज्या ठिकाणी महिला कर्मचारी नियुक्त केलेल्या नसतील अशा ठिकाणी स्थानिक महिला कर्मचारी, उदाहरणार्थ आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका, अन्य महिला कर्मचारी अथवा स्थानिक महिला प्रतिनिधीची मदत घेतली जाते. मतदान चिठ्ठी वोटर स्लिप म्हणजे काय? मतदारांची ओळख पटवून त्याची नोंद मतदार नोंदवहीत झाल्यानंतर मतदारास मतदानाची परवानगी बॅलेट कमांड देण्यासाठी जी चिठ्ठी दिली जाते त्यास वोटर स्लिप असे म्हणतात. बॅलेट कमांड देण्यापूर्वी मतदान अधिकारी क्रमांक 3 अशी चिठ्ठी परत घेऊन जतन करून ठेवतात. या मतदान चिठ्ठीस मतदारांचा मतदार यादीतील अनुक्रमांक तसेच मतदार नोंदवहीतील अनुक्रमांक व मतदान अधिकारी यांची स्वाक्षरी असते. मतदान केंद्रावरील प्रसंग, चॅलेंज वोट्स, अपंगांचा सोबती वगैरे याविषयीची आता माहिती पाहूयात. याविषयी काही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. मतदारांच्या ओळखीबाबत आक्षेप कोण नोंदवू शकतो व असा आक्षेप आल्यास चॅलेंज्ड वोट नेमकी काय कार्यवाही करावी? मतदारांच्या ओळखीबाबतचा आक्षेप उमेदवारांचा मतदान प्रतिनिधी किंवा उमेदवार किंवा निवडणूक प्रतिनिधी हजर असल्यास स्वतः निवडणूक प्रतिनिधी नोंदवू शकतो. असा आक्षेप असल्यास विहित केलेली आक्षेप फी ₹2 मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे जमा करावी लागते. आक्षेपासंदर्भातील कामकाज मतदान केंद्राध्यक्ष यांच्याकडे वर्ग केले जाते व मतदान केंद्रात अन्य मतदारांची मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू ठेवली जाते. मतदान केंद्राध्यक्ष मतदारास तोतयगिरी व त्या संदर्भातील प्रक्रियेबाबत माहिती देतो. त्यानंतर आक्षेपाच्या पृष्ठार्थ पुरावा सादर करण्याची सूचना दिली जाते. त्याचप्रमाणे मतदारास आपली ओळख सिद्ध करण्याची संधी दिली जाते. आवश्यकतेनुसार संक्षिप्त चौकशी करून व उपलब्ध पुराव्याच्या आधारे केंद्राध्यक्ष अशा आक्षेपाचा निर्णय घेतो. आक्षेप सिद्ध झाल्यास आक्षेपास आक्षेप फी परत मिळते व मतदारास पोलिसांच्या हवाली केले जाते. परंतु आक्षेप सिद्ध न झाल्यास अशी रक्कम शासन जमा करण्यात येते आणि मतदारास मतदान करण्याची परवानगी दिली जाते. आक्षेप सिद्ध न झाल्यास जप्त केलेल्या रकमेचा हिशोब कसा द्यावा? आक्षेप धारकांनी भरलेली फीस ₹2 आक्षेप सिद्ध न झाल्यास सरकार जमा केली जाते. विहित नमुन्यातील पावती पुस्तकातील संबंधित स्थळप्रतीवर अनामत रक्कम भरणाऱ्या व्यक्तीची सही अथवा अंगठा घेण्याऐवजी तेथे जप्त हा शब्द लिहून ही रक्कम असंविधानिक लिफाफा क्रमांक 7 मध्ये ठेवून संकलन केंद्रावर अन्य लिफाफ्यासह परत केली जाते. आता पुढचा एक प्रश्न असा निर्माण होत असतो की एखादा मतदार मतदान करून गेल्यावर त्याच अनुक्रमांकावरील त्याच नावाचा दुसरा मतदानासाठी आल्यास काय करावे? हे बऱ्याचशा वेळेस एखाद्या वेळेस निर्माण होणारा प्रश्न आहे. परंतु यावेळेस काय करायचं आहे? त्याचं उत्तर अशा प्रकारचं आहे. एखादा मतदार मतदान करून गेल्यानंतर त्याच अनुक्रमांकावरील त्याच नावाचा दुसरा मतदार मतदानासाठी आल्यास प्रदत्त म्हणजेच टेंडर मतदानाबाबतची कार्यवाही अनुसरावी. आलेल्या मतदाराची ओळख पटवून झाल्यानंतर अशा मतदारास मतदान केंद्राध्यक्षाकडे पाठवावे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदानाबाबत विहित नमुन्यात या मतदाराबाबतची आवश्यक ती माहिती नोंदवून मतदाराची स्वाक्षरी अंगठ्याची निशाणी घ्यावी. अशा मतदारास मतदान केंद्राध्यक्षाजवळील प्रदत्त मतपत्रिका गठ्ठ्यातील एक मतपत्रिका व बाणफुलीचा सिक्का मतदानासाठी उपलब्ध करून द्यावा. मतदाराने मतदान कक्षात जाऊन बाणफुलीच्या साहाय्याने अशा मतपत्रिकेवर मत नोंदवावे व मतपत्रिकेची घडी करून मतदान केंद्राध्यक्षाजवळील विहित केलेल्या संविधानिक लिफाफा क्रमांक 4 मध्ये ठेवावी. कोणत्याही परिस्थितीत प्रदत्त मतदान यंत्रावरती मत नोंदविण्यात येऊ नये ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. यानंतर प्रदत्त मत म्हणजे काय? ते EVMवर नोंदविता येईल का? बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मध्येच आपण याचं उत्तर पाहिलेलं आहे की एखादा मतदार मतदान करून गेल्यानंतर त्याच अनुक्रमांकावरील त्याच नावाचा दुसरा मतदार मतदानासाठी आल्यास ज्या विशिष्ट पद्धतीने मत नोंदविण्यात येते त्यास प्रदत्त मतात असे म्हणतात. प्रदत्त मत म्हणजे टेंडर EVMवर नोंदविता येत नाही
असे मत मतपत्रिकेद्वारे नोंदविता यावे. अंध, शारीरिकदृष्ट्या निसमर्थ मतदारास मतदान करण्यास अन्य व्यक्ती मदत करू शकतात काय? होय. 18 वर्षावरील सोबती ज्याने त्या दिवशी अन्य मतदाराचे सोबत ते केलेले नसावे व तो अशा मतदाराच्या वतीने दिलेले मत गोपनीय ठेवण्याचा प्रतिज्ञापत्र भरून देईल अशी व्यक्ती अंध, शारीरिकदृष्ट्या निसमर्थ मतदारास मतदान करण्यात मदत करू शकतो. पुढचा एक प्रश्न पडू शकतो की मतदार यादीतील मतदार मतदानासाठी आल्यानंतर त्याच्या किंवा तिच्या वयाबद्दल शंका असल्यास काय कार्यवाही करावी? काही वेळेस अशा 18 वर्षापेक्षा कमी असलेली अशी व्यक्ती आली असे ऑब्जेक्शन घेतला असेल तर मतदाराकडून वयाबाबतचे जोडपत्र 10च्या विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र भरून घेऊन अशा मतदारास मतदान करू देता येईल. अशा मतदाराच्या वयाबाबत शहानिशा करण्याचे अधिकार मतदान केंद्राध्यक्ष यांना नसतात. ओळख पटून मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदार नोंदवहीत नाव नोंदवून सही अंगठा लागल्यानंतर मतदारास मत देण्याची इच्छा नसल्यास नकार दिल्यास काय करावे? अशा प्रकरणी मतदार नोंदवही नमुना क्रमांक 17अ मध्ये मतदानात नकार अशी नोंद घ्यावी व दिलेले बॅलेट कमांड जे काही आहे ते रद्द करावे. यासाठी कंट्रोल युनिट बंद करून पुन्हा चालू करावे. झालेल्या मतदानाचा हिशोब तयार करताना सदर बाब विचारात घेण्यात यावी. ग्रामपंचायत निवडणुकीत जेव्हा मतदारास एकापेक्षा जास्त मते देण्याचा अधिकार असतो तेव्हा मतदार मतदान केंद्रावर एकापेक्षा जास्त वेळा येऊन मतदान देऊ शकतो काय? नाही, असं नसतं. मतदारास एकाच खेपेमध्ये मतदान करता येऊ शकते. आता नोटा नन ऑफ द अबाऊ म्हणजेच यापैकी कोणीही नाही म्हणजे याचा अर्थ काय? याचा वापर कसा होऊ शकतो हा प्रश्न बऱ्याचशा जणांना निर्माण होतो. बघा या ठिकाणी मित्रांनो, जेव्हा मतदारास निवडणुकीतील कोणत्याही उमेदवारास मत देण्याची इच्छा नसते तथापि मतदान करायचे असते अशा वेळेला बॅलेट युनिटवरील नोटा नन ऑफ द अबाहू म्हणजेच यापैकी कोणीही नाही चे बटन दाबणे अपेक्षित असते. पुढचा एक प्रश्न असा निर्माण होतो, मतदान केंद्राध्यक्षाला मतदान कक्षात प्रवेश करण्याचा अधिकार आहे काय? असल्यास कोणत्या परिस्थितीमध्ये? म्हणजे मतदान केंद्राध्यक्ष जो आहे तो मतदान कक्षात जाऊ शकतो का? यस, हो. मतदान यंत्रात बिघाडाबाबत तक्रार आल्यास मतदान कक्षात ठेवलेले मतदान यंत्र व्यवस्थितपणे चालू आहे किंवा नाही अथवा मतदान यंत्रामध्ये गैरवाजवी फेरफार करीत आहे का, व्यत्यय अथवा खोडसाळपणा करून मतदान कक्षामध्ये अवाजवी विलंब करीत असेल असा संशय आल्यास किंवा संशयात पुरेसे कारण असेल तर मतदार युनिटमध्ये तपासणी करण्याकरिता मतदान कक्षामध्ये प्रवेश करण्याचा अधिकार केंद्राध्यक्षाला आहे. तथापि मतदार मतदानासाठी मतदान कक्षात उपस्थित असेल तर मत नोंदवित असेल अशा वेळेला मात्र मतदान कक्षात केंद्राध्यक्षाने प्रवेश करू नये. मतदान प्रक्रिया चालू असताना मतदार किंवा एखाद्या व्यक्तीने व्यत्यय आणल्यास मतदान केंद्राध्यक्षाने काय कार्यवाही करावी? यावेळेला मतदान केंद्राध्यक्षाने अशा व्यक्तीस सुरक्षा रक्षकाच्या ताब्यात द्यावे. त्यानंतर मतदान प्रक्रियेदरम्यान नवीन मतदान यंत्र वापरावे लागल्यास काय कार्यवाही करावी? अशा वेळेला मतदान प्रक्रियेदरम्यान नवीन मतदान यंत्र वापरावे लागल्यास अशा यंत्रावर उपस्थित मतदान प्रतिनिधीसमोर अभिरूप मतदान घेण्यात यावे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी आवश्यक ते घोषणापत्र भरून नवीन मतदान यंत्र वापरण्यास घ्यावे की मतदान केंद्राध्यक्ष यांनी त्यांच्या दैनंदिनीमध्ये या बाबीची नोंद घ्यावी. मतदानानंतर दोन्ही मतदान यंत्रे सीलबंद करून संकलन कक्षात जमा करावीत. पुढचा एक प्रश्न असा निर्माण होतो, मतदार यादीतील नमुना दोष किंवा छपाईतील अल्पशा चुकाबाबत मतदारांना मतदान करू दिले जाते का? होय. मात्र मतदानासाठी आलेला मतदार व यादीत असलेले नाव मतदार एकच असल्याची खात्री करून मतदान करू दिले जाते. तोतया बोगस मतदाराबाबत केंद्राध्यक्षांनी काय कर्तव्ये करावीत व त्यांचे काय अधिकार आहेत? मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्राबाहेरील बोर्डावर तोतयागिरीबाबत इशारा देणारा फलक स्पष्टपणे दिसेल अशा पद्धतीने लावावा. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून मयत, दुबार नोंद व स्थलांतरित मतदारांची प्राप्ती झाली असल्यास याची मतदारांची नोंद पटविण्याबाबत जागरूक राहावे.
मतदानासाठी मतदार आल्यास व त्याची ओळख न पटल्यास अथवा तोतया मतदाराबाबत मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला असेल तर संक्षिप्त चौकशी करून मतदानास परवानगी किंवा मतदानास प्रतिबंध करण्याचा निर्णय केंद्राध्यक्षांनी घ्यावा. जर तोतया अथवा बोगस मतदार वाटत असेल असे सिद्ध झाले असेल तर त्यास पोलिसाच्या स्वाधीन करावे. मतदाराच्या वयाबाबतचे प्रतिनिधित्व म्हणजे काय, हा प्रश्न बऱ्याचशा लोकांना निर्माण होतो. मतदार यादीत नाव असून मतदानासाठी आलेल्या एखाद्या मतदाराच्या वयाविषयी शंका उपस्थित झाल्यास अशा मतदाराकडून विहित नमुन्यात वयाबाबतचे प्रतिज्ञापत्र भरून घेतले जाते व मतदारास मतदान करू दिले जाते. मतदार यादीत नाव असणे हा मतदानासाठी निर्णायक पुरावा असल्यामुळे मतदान केंद्राध्यक्षांनी वयाच्या पुराव्याविषयी अन्य कागदपत्रे मागविण्याची त्यावेळेस आवश्यकता नसते. मतदाराला मतदानापूर्वी कोणत्या बोटाला शाई लावली जाते? मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर मार्कर पेनद्वारे शाईची निशाणी खूण केली जात असते. निवडणूक कार्यप्रमाणपत्र सादर करून लोकसेवकाने मतदान करण्याची कार्यपद्धती असते का? निवडणूक कामासाठी ज्या लोकसेवकाची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करतात तेव्हा तो लोकसेवक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये. ते लोकसेवक त्याच मतदारसंघातील निवडणूक कर्तव्यावर असतील तर अशा कर्मचाऱ्याच्या EDC म्हणजे इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट निर्गमित केले जाते. त्या प्रमाणपत्राद्वारे ज्या मतदान केंद्रावर संबंधित नेमणूक असेल त्या केंद्राध्यक्षाकडे प्रमाणपत्र सादर केल्यानंतर चिन्हांकित मतदार यादीमध्ये शेवटच्या क्रमांकानंतर त्या मतदाराचे नाव नमूद करून मतदारासाठी EDC अशी नोंद करून मतदानाचा हक्क देण्यात येतो. आता पुढचा एक प्रश्न आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्न अशा प्रकारचा आहे की प्राधिकृत व्यक्तीद्वारे मतदान केले जाऊ शकते काय? याला प्रॉक्झी वोटिंग असं म्हटलं जातं. नेमकं काय आहे ते? भारत निवडणूक आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या निवडणुकाच्या बाबतीत सेवा मतदारांबाबत त्यांनी प्राधिकृत केलेल्या बदली मतदाराकडून मतदान केले जाऊ शकते. हे मात्र कोणत्या बाबतीमध्ये आहे? भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुकांच्या बाबतीमध्ये आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अशी तरतूद नाही. मतदान प्रक्रिया केव्हा तहकूब केली जाऊ शकते? खालील काही कारणं असतील तर मतदान केंद्राध्यक्षांनी पुढील कारणास्तव मतदान तहकूब करण्याचा अधिकार त्यांना त्यावेळेस दिलेला आहे. 1. पूर, प्रचंड हिमवर्षाव होत असेल, प्रचंड वादळ, तत्सम नैसर्गिक आपत्ती आली असेल तर, मतदान यंत्र मतदार यादीची अधिकृत प्रत आणि तत्सम मतदान सामुग्री न मिळाल्यास ती गहाळ होणे किंवा त्याला नुकसान पोहोचणे, किंवा मतदान केंद्रावर शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्था बिघडणे, मतदान घेणे अशक्य झाल्यास, मतदान केंद्रावर जावयाच्या मार्गावर अडथळा निर्माण झाल्यामुळे किंवा अन्य कोणत्याही गंभीर अडचणीमुळे मतदान पथक केंद्रावर पोहोचू न शकल्यास व अन्य कोणत्याही वाजवी कारणामुळे मतदान प्रक्रिया तहकूब केली जाऊ शकते. आता या ठिकाणी सूक्ष्म निरीक्षक म्हणजे काय किंवा कोणते अधिकारी असतात ज्याला मायक्रो ऑब्झर्व्हर असं म्हटलं जातं, त्यांचे अधिकार व कर्तव्य काय आहेत? या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षक नेमले जात नाहीत. मतदानाची वेळ संपण्याची वेळ मतदान केंद्रावर मतदारांची रांग असेल तर अशा वेळेला मतदान केंद्राध्यक्षाने कोणती कार्यवाही अवलंबवावी? बघा, या ठिकाणी मतदानाची वेळ संपलेली आहे, परंतु जर काही मतदार रांग लावलेली असतील अशा वेळेला मतदानाची वेळ संपण्याची वेळ जी मतदान केंद्राध्यक्षाने रांगेमध्ये उभ्या असलेल्या मतदारांना अनुक्रमांक लिहिलेल्या चिठ्ठ्या रांगेतील शेवटच्या मतदाराकडून सुरू करून पहिल्या मतदारापर्यंत वाटप करण्यात याव्यात आणि रांगेत असलेल्या सर्व मतदारांची पूर्ण मतदान झाल्यानंतरच मतदान यंत्र किंवा मतदान बंद करावे. बघा, यानंतर पुढचा एक प्रश्न अशा प्रकारचा निर्माण होतोय आणि तो प्रश्न असा आहे की मतदानाची प्रक्रिया संपल्यानंतर मतदान यंत्राची नियंत्रण युनिट बंद करण्याची प्रक्रिया कशी करावयाची असते? आता मतदान संपलेलं आहे तर मग मतदान यंत्र कसं बंद करायचं याबाबतची माहिती बघा. मतदान यंत्राच्या निकाली विभागातील एका कक्षामध्ये त्याच्या बाह्य आवरणातील निळ्या
रंगाच्या रबरी टोपीखाली क्लोज बटनाची तरतूद केलेली असते. मतदान संपल्यानंतर मतदान यंत्राच्या निकाल विभागातील रिझल्ट विभागातील क्लोज हे बटन दाबावे. बटन दाबल्यानंतर नियंत्रण युनिटच्या दर्शनी पटलावर मतदान यंत्रामध्ये नोंदविलेल्या एकूण मतांची संख्या दिसेल. ती संख्या नमुना 17C च्या भाग 1 बाब क्रमांक 5 मध्ये तात्काळ नोंदवावी. त्यानंतर नियंत्रण युनिटपासून मतदान युनिट अलग करावे आणि नियंत्रण युनिटचा पॉवर स्विच ऑफ करावा. क्लोज बटन दाबल्यानंतर व मतदान समाप्ती झाल्याच्या नंतर रबरी टोपी पुन्हा त्याच ठिकाणी लावावी. कोणत्याही कारणामुळे मतदान उशिरा सुरू झाले किंवा काही कालावधीकरता थांबले असेल तर मतदानाची वेळ वाढवून दिली जाते का? अजिबात नाही. तथापि मतदान संपविण्याची वेळ रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांचे मत नोंदवून झाल्यानंतर मतदान प्रक्रिया थांबविण्यात येते. यानंतर बघा, आता पुढचा मुद्दा आहे, नेहमी पडणारा प्रश्न आपल्याला असतो की दर 2 तासाचे अहवाल कसे द्यायचे असतात. बघा, या ठिकाणी मतदान केंद्रावर दर 2 तासांनी किती मतदारांनी स्त्री व पुरुष मतदान केलेले आहे याची नेमकी माहिती कशी मिळते. या ठिकाणी बघा, झोनल अधिकारी यांच्या झोनमधील मतदान केंद्रांना साधारण दर 2 तासांनी भेट देतात व झालेल्या मतदानाची आकडेवारी नोंदवून घेत असतात. अशी आकडेवारी ते निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवित असतात. मतदान केंद्रावरील कंट्रोल युनिटचे वरील टोटल बटन दाबल्यास एकूण मतदानाचा आकडा कळतो. तसेच मतदान अधिकारी क्रमांक 1 स्त्री व पुरुष मतदारांची नोंद ठेवत असतात. त्यानुसार त्यावरूनही मतदानाची आकडेवारी कळत असते. या ठिकाणी पुढचा आणखी असा एक प्रश्न निर्माण होत असतो, दर 2 तासानंतरच्या माहितीचा काय उपयोग होतो. याचा काय उपयोग होत असतो बघा, अशा आकडेवारीवरून मतदान सुरळीत सुरू आहे किंवा नाही याबाबतची माहिती मिळते. सदर माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात देखील कळविली जाते व प्रसारमाध्यमांना प्रसिद्धीसाठी उपलब्ध करून दिली जाते. प्रश्न क्रमांक पुढचा जो आहे, दर 2 तासाचे अहवाल निवडणूक आयोगाला कसे पाठविले जातात. दर 2 तासाचे अहवाल निवडणूक आयोगाला दूरध्वनी, फॅक्स व ईमेल मार्फत पाठविले जातात. आता एक पुढचा एक आपल्याला नेहमी पडणारा प्रश्न असतो की मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था व प्रवेशावरील निर्बंध. नेमकं मतदान केंद्रात कोण कोण येऊ शकतं किंवा कोण येऊ शकत नाही. प्रश्न यामध्ये पहिला आहे, मतदान केंद्राची हद्द कुठपर्यंत असते. मतदान केंद्राची हद्द ही 100 मीटरपर्यंत असते. प्रत्येक मतदान केंद्राबाहेर सुरक्षा व्यवस्था कशी असते. सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कर्तव्य काय असते. इथे बघा, आपल्यासोबत एक सुरक्षा कर्मचारी दिला जात असतो. मतदान केंद्राच्या वर्गवारीनुसार व एका इमारतीच्या परिसरातील मतदान केंद्राच्या संख्येनुसार पोलीस कर्मचारी अथवा होमगार्ड कर्मचारी यांची सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक केली जाते. मतदान केंद्रावरील मतदारांची रांग लावणे, मतदान केंद्राच्या हद्दीमध्ये शांतता व सुव्यवस्था राखणे, मतदान केंद्राच्या बाहेरील व आसपास उमेदवार किंवा त्याच्या समर्थकाकडून गैरवर्तन केल्यास त्यांना दूर घालवून देणे किंवा त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंदविणे किंवा वेळप्रसंगी मतदान केंद्रामध्ये गैरवर्तणूक केल्यास मतदान केंद्राध्यक्ष यांनी दिलेल्या लेखी तक्रारीवरून नोंद घेऊन संबंधित मतदारावर गुन्हा नोंदविणे. थोडक्यात मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्राबाहेर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेणे ही सुरक्षा कर्मचाऱ्याची कर्तव्ये आहेत. आता या ठिकाणी मतदान केंद्रात मतदाराव्यतिरिक्त कोणास प्रवेश मिळू शकतो, कोणाला आपण मध्ये प्रवेश देता येऊ शकतो. मतदान केंद्रामध्ये मतदाराव्यतिरिक्त उमेदवार, मतदान प्रतिनिधी, अंध व शारीरिकदृष्ट्या निसमर्थ मतदारांचे सोबती, मतदाराच्या कडेवरील मूळ, निवडणूक कर्तव्यावर नियुक्त कर्मचारी, निवडणूक निरीक्षक, निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेली व्यक्ती व मतदाराची ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्राध्यक्षाने बोलविलेली व्यक्ती इत्यादींना मतदान केंद्रात प्रवेश मिळू शकतो. यानंतर बघा, आता इथे पुढचा एक प्रश्न असा आहे की मतदान प्रसार माध्यमांचे प्रतिनिधींना मतदान केंद्रात प्रवेश आहे काय, असल्यास त्याबाबत काय तरतूद आहे. बघा, इथे राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या
प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रात परवानगीने मतदान केंद्रात प्रवेश मिळू शकतो. तथापि अशा प्रतिनिधींना मतदान केंद्रात मतदान करत असल्याचे छायाचित्र घेता येत नाही. असे प्रतिनिधी केवळ आणि केवळ मतदान केंद्राध्यक्षाकडून मतदानाबाबतची माहिती जाणून घेऊ शकतात. आता या ठिकाणी मूळ असा आहे की निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधीच फक्त. त्यानंतर मतदान केंद्राचे आत मोबाईल फोन घेऊन जाता येतो का? मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी वगळता अन्य कोणत्याही व्यक्तींना मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाता येत नाही. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांनी आपले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवणे आवश्यक असते. मतदान केंद्राचे आत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी यांना छायाचित्र काढता येते का? याचं उत्तर आहे अशा प्रतिनिधींना मतदान केंद्रात मतदान करत असतानाचे छायाचित्र घेता येत नाही. तथापि मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग व मतदार अधिकारी बैठक व्यवस्थेचे छायाचित्र काढता येते. मतदान केंद्राचे आत प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधींना व्हिडिओ चित्रीकरण करता येते का? अशा प्रतिनिधींना मतदान केंद्रात मतदान करत असताना चलचित्र घेता येत नाही. तथापि मतदानासाठी मतदारांची लागलेली रांग व मतदान प्रक्रियेचे चलचित्र काढता येते. यानंतर बघा आता मतदारांची काय काय कर्तव्ये असतात. मतदानाच्या दिवशी मतदारांचे काय कर्तव्य आहे? प्रत्येक मतदाराने निर्भयपणे आपल्या मतदानाच्या हक्काचा वापर करणे, मतदानासाठी गोपनीयता राखणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता मतदारांची ही कर्तव्ये आहेत. मतदाराला मतदान करताना सेल्फी घेता येते का? मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होत असल्यामुळे व मतदारास मोबाईल अथवा अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरण मतदान केंद्रात नेता येत नसल्यामुळे मतदाराला सेल्फी घेता येत नाही. उमेदवार व राजकीय पक्षावरील काय निर्बंध आहेत? आता या ठिकाणी बघा, मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदानासाठी राजकीय पक्षांनी वाहनांची व्यवस्था करता येते काय? नाही, अशी व्यवस्था अजिबात बेकायदेशीर आहे. मतदारांनी स्वतःहून अशी व्यवस्था करण्याबाबत काय तरतुदी आहेत? मतदारांना स्वतःहून कुटुंबातील मतदारांसाठी अशी वाहनाची व्यवस्था करून घेता येईल. मात्र असे वाहन 200 मीटर बाहेर उभे करून मतदानाचे कर्तव्य संपल्यावर लगेचच ते वाहन परत घेऊन जाता यावे. उमेदवार समर्थक यांना मतदाराच्या दिवशी किती वाहने निवडणूक कामासाठी वापरता येतात? उमेदवार यांना एक वाहन मतदानाच्या दिवशी वापरता येईल. उमेदवारांना मतदानाचे दिवशी प्रचार करण्याची मुभा आहे का? त्यावरील काही निर्बंध लावलेले आहेत का? नाही. मतदानाच्या दिवशी 200 मीटरच्या पलीकडे केवळ मतदारांना अनौपचारिक ओळख चिठ्ठी वाटपासाठी उमेदवारासाठी एक मंडप उभा केला जाऊ शकतो. त्यामध्ये एक टेबल, 2 खुर्च्या असू शकतात. ऊन पावसापासून संरक्षणासाठी संरक्षक छत्री ताडपत्री टाकावी. उमेदवारास मतदानाच्या दिवशी जाहीर सभा किंवा प्रचार घेता येत नाही. आता यानंतर पुढचा एक प्रश्न पडतो की राजकीय पक्षांचे मतदार सहायता केंद्र म्हणजे बूथ जे असतं त्याविषयी. उमेदवारांना मतदार सहाय्य करण्यासाठी किती बूथ लावता येतात व त्याबाबत काही तरतुदी आहेत काय? मतदान केंद्राबाहेर 200 मीटर अंतर सोडून मतदारांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक केंद्रासाठी एक बूथ लावता येतं. त्यामध्ये मतदारांना केवळ औपचारिकरित्या ओळख चिठ्ठी वाटपाचे काम केले जाते. अशा बूथवर केवळ एक टेबल, एक खुर्ची आणि छतासाठी ताडपत्री अथवा छोटासा मंडप लावता येतो. अशा बूथमुळे रहदारीसाठी वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होता कामा नये. यानंतर मतदार सहाय्यता केंद्राच्या बाबतीत तरतूद पालन होत नसल्यास कार्यवाही अधिकार कोणास आहेत? अशा तरतुदीचे पालन होत नसेल तर प्रभाग दंडाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्रावरील पोलीस कर्मचारी यांना कार्यवाहीचे अधिकार आहेत. आता या ठिकाणी आणखी प्रश्न आहे की केंद्राध्यक्षांनी घोषणापत्रे व विहित अभिलेखे कोणती आहेत केंद्राध्यक्षांची घोषणापत्रे? याबाबत प्रश्न निर्माण होत असतात. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, मतदान सुरू होण्यापासून ते संपेपर्यंत मतदान केंद्राध्यक्षाला किती व कोणकोणती घोषणापत्रे स्वाक्षरी करावी लागतात? याबाबतचं उत्तर असं आहे, मतदान सुरू होण्यापासून संपेपर्यंत मतदान केंद्राध्यक्षांना 4 घोषणापत्रे स्वाक्षरी कराव्या लागतात. आता ती कोणती आहेत? मतदान प्रारंभ होण्यापूर्वीचे घोषणापत्र, दुसरे मतदान यंत्र जर उपयोगात आणले असल्यास त्यावेळेला केंद्राध्यक्षांनी भरावयाचे घोषणापत्र, मतदान समाप्तीनंतर
करावयाचे घोषणापत्र आणि मतदान यंत्र मोहरबंद केल्याच्या नंतरचे घोषणापत्र. यानंतर बघा, या घोषणापत्राशिवाय केंद्राध्यक्षांनी आणखी कोणते अभिलेखे ठेवणे अपेक्षित आहे. यामध्ये बघा, आता मतदान केंद्राध्यक्षांनी घोषणापत्राशिवाय केंद्राध्यक्षाची दैनंदिनी, मतदानाबाबतचा हिशोब, अंध व शारीरिकदृष्ट्या निसमर्थ व्यक्तींची प्रतिज्ञापत्रे व यादी, मतदारांची वयाबाबतची प्रतिज्ञापत्र व यादी, कागदी मोहरांचा हिशोब, सहज संविधानिक व असंविधानिक लिफाफे इत्यादी अभिलेखे ठेवणे अपेक्षित आहे. यानंतर आणखी एक प्रश्न निर्माण होत असतो, मतदान केंद्राध्यक्षाला मतदानाच्या दिवशी दैनंदिनी लिहिणे आवश्यक आहे काय? त्याचे काय महत्त्व आहे? होय, मतदान केंद्राध्यक्षाला मतदानाच्या दिवशी दैनंदिनी लिहिणे आवश्यक आहे. अशा दैनंदिनी दिवसभराच्या नोंदी व जसजशी घटना घडतील त्याप्रमाणे व त्याच वेळी नोंदविणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावरील मतदान सुरळीतपणे पार पडल्याची खात्री करण्यासाठी तसेच प्रकरण परत्वे फेरमतदानाचा निर्णय घेण्यासाठी दैनंदिनी हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो. प्रत्येक दैनंदिनीस छापील अनुक्रमांक दिलेले असतात व दैनंदिनी द्विप्रतीत ठेवण्याच्या सूचना आहेत, म्हणजे दैनंदिनीच्या 2 प्रती कराव्यात. आता यानंतरचा एक प्रश्न असा निर्माण होतो, मतदानानंतर नोंदविलेल्या मतांचा हिशोब. मतदानानंतर नोंदविलेल्या मतांचा हिशोब कसा काढला जातो? आता या ठिकाणी बघा, मतदान केंद्रावरील मतदार नोंदवही आणि कंट्रोल युनिटवरील नोंदी, मतदान केंद्रावर EDCद्वारे झालेले मतदान, एखाद्या मतदाराने मत नोंदविण्यास दिलेला नकार, केंद्रावर झालेले प्रदत्त मतदान इत्यादीच्या आधारे मतदान यंत्रात नोंदविलेल्या मतांचा हिशोब काढला जातो. असा हिशोब विहित प्रपत्रामध्ये नोंदविला जातो. प्रश्न दुसरा पडतो असा की झालेल्या मतदानाची आकडेवारी मतदान प्रतिनिधींना देणे बंधनकारक आहे का? असल्यास ती कोणत्या नमुन्यात दिली जाते? होय, मतदानानंतर झालेल्या मतांची आकडेवारी मतदान प्रतिनिधींना उपलब्ध करून देणे बंधनकारक असून ही माहिती नोंदविलेल्या मतांच्या हिशोबाच्या विहित नमुन्यात दिली जात असते. मतांचा हिशोब झाल्यानंतर असलेल्या नमुन्यातील मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घेतली जाते का? होय, मतांच्या हिशोबाचा नमुन्यावर मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घेतली जाते. आता बघा, या ठिकाणी एक शेवटचा मुद्दा आहे आणि तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. अशा प्रकारचा मुद्दा आहे तो मतदान संपल्यानंतर अभिलेखे सील करणे व त्याचा अहवाल, म्हणजे कोणती कोणती अभिलेखे आहेत. प्रश्न त्यामध्ये पहिला आहे, मतदान संपल्यानंतर मतदान केंद्राध्यक्षांनी नेमकी कोणकोणती अभिलेखे कोणत्या पाकिटामध्ये सीलबंद करणे अपेक्षित आहे, त्याची वर्गवारी कशी केली जाते? बघा, या ठिकाणी मतदान नंतर मतदान केंद्राध्यक्षांनी सर्व अभिलेखे साधारणपणे 4 पाकिटामध्ये लिफाफ्यामध्ये सीलबंद करणे अपेक्षित आहे. नंबर 1 संविधानिक लिफाफे, नंबर 2 असंविधानिक लिफाफे, नंबर 3 तिसरे पाकिट व नंबर 4 चौथे पाकिट इतर सर्व साहित्याचे. आता याच्यामध्ये आपण अनुक्रमे बघूयात की संविधानिक लिफाफ्यामध्ये काय टाकायचं आणि त्याचा रंग कसा असतो. बघा, या ठिकाणी जे संविधानिक लिफाफे आहेत ते पहिलं पाकिट असतं, ते हिरव्या रंगाचं पाकिट असतं, त्याचा रंग हा हिरवा असतो. मतदार यादीतील चिन्हांकित प्रत व वर्गीकृत सेवा दलातील मतदारांची यादीचा मोहरबंद लिफाफा यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर मतदाराची नोंद असलेला मोहरबंद लिफाफा टाकायचा आहे. त्यानंतर मतदार चिठ्ठ्या असलेला मोहरबंद लिफाफा, न वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका असलेला मोहरबंद लिफाफा, वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका व नमुना 17B मधील यादी असलेला मोहरबंद लिफाफा हा जो आहे तो या ठिकाणी संविधानिक लिफाफा म्हणजे पाकिट 1 हिरव्या रंगाचं जे पाकिट आहे त्यामध्ये टाकायचं आहे. आता इथे असंविधानिक लिफाफा जो आहे तो इथे बघूयात. असंविधानिक लिफाफा म्हणजेच दुसरं पॉकेट जे की पिवळ्या रंगाचं असतं. त्यामध्ये काय काय टाकायचं? त्यामध्ये मतदार यादीची प्रत किंवा प्रती चिन्हांकित मतदार यादी वगळून, त्यानंतर नमुना 10 मधील मतदान प्रतिनिधीची नेमणूक लिफाफा, त्यानंतर नमुना 12 मधील EDC असलेला लिफाफा, त्यानंतर नमुना 14 मधील आक्षेपित मतांचा यादी ठेवलेला लिफाफा, त्यानंतर नमुना 14A मधील अंध व विकलांग मतदारांची यादी व 14 खालील प्रतिज्ञापत्र ठेवलेला लिफाफा, त्यानंतर मतदाराकडून आलेल्या
वयाबाबत घेतलेले प्रतिज्ञापत्र व अशा मतदारांची नोंद जोडपत्र आकारामध्ये ठेवलेला लिफाफा, आक्षेपित मताबाबत पावती पुस्तक आणि काही रोकड असल्यास ती ठेवलेला लिफाफा, न वापरलेल्या व खराब झालेल्या कागदी मोहरांचा लिफाफा, न वापरलेल्या मतदार चिठ्ठ्या ठेवलेला लिफाफा, न वापरलेल्या व खराब झालेल्या विशेष खून चिठ्ठी लिफाफा आणि त्यानंतर न वापरलेल्या व खराब झालेल्या पट्टी मोहर ठेवलेला लिफाफा. त्यानंतरचं तिसरं जे पॉकेट असतं त्यामध्ये नेमकं आपल्याला काय टाकायचं असतं. त्यामध्ये बघा ते तिसरं पॉकेट जे आहे ते खाकी रंगाचं आहे. त्यामध्ये नेमकं आपल्याला काय काय टाकायचं असतं. त्यामध्ये मतदान केंद्राध्यक्षांनी निर्देश पुस्तिका मतदान केंद्राध्यक्षाची जी निर्देश पुस्तिका असते ती याच्यामध्ये टाकायची आहे. त्यानंतर EVM मशीनची नियमपुस्तिका, मार्कर पेन, शाईचा पॅड, त्यानंतर रबरी सिक्का, धातूची मोहर, पक्की शाई ठेवण्याचा कप, हे सुद्धा त्या तिसऱ्या पॉकेटमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर चौथ्या पॉकेटमध्ये जो चौथे पॉकेट आहे बघा, ते चौथं पॉकेट निळ्या रंगाचं पॉकेट असतं. त्याच्यामध्ये काय टाकायचं आहे. त्यामध्ये इतर काही बाबी शिल्लक असल्यास सर्व वस्तू चौथ्या पॉकेटमध्ये ठेवाव्यात. याशिवाय मतपत्रिकेचा हिशोब नमुना ठेवण्याचा लिफाफा, मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिन ठेवण्याचा लिफाफा व मतदान केंद्राध्यक्षाची घोषणापत्र ठेवण्याचा लिफाफा, मतदानाची आकडेवारी दर्शविणारा लिफाफा हे देखील ठेवणे आवश्यक आहे. यानंतर पुढचा एक प्रश्न असा निर्माण होत असतो की संवैधानिक व असंवैधानिक लिफाफे कोणकोणते आहेत. या सगळ्यांचं उत्तर आपण प्रश्न क्रमांक 1 मध्ये दिलेलं आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान सुरू होऊन संपेपर्यंत कोणकोणते अहवाल सादर करणे आवश्यक आहे, त्याचे नमुने व टप्पे कशा प्रकारचे आहेत. आता बघा या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान सुरू होऊन संपेपर्यंत खालील अहवाल सादर करणे आवश्यक असते. पहिला अहवाल आहे मतदान सुरू झाल्याबाबतचा पहिला अहवाल मतदान सुरू झाल्यानंतर 30 मिनिटाच्या आत. दुसरा अहवाल आहे दर 2 तासांनी मतदानाची आकडेवारी दर्शविणारा. त्यानंतर कायदा व सुरक्षेबाबतचा अहवाल, आवश्यक प्रमाणे मतदान बंद किंवा तहकूब करण्याबाबतचा अहवाल, मतदान प्रक्रिया सुरळीत पडल्याबाबतचा, मतदान संपल्यानंतर 30 मिनिटाच्या आत देण्यात येणारा अहवाल, मतदानाबाबतच्या आकडेवारी बाबतचा अहवाल. तथापि याबाबत राज्य निवडणूक आयोग अथवा निवडणूक निर्णय अधिकारी यांचे निर्देशप्रमाणे अतिरिक्त अहवाल वेळोवेळी सादर करणे आवश्यक आहे. यानंतर बघा आणखी शेवटचा हा जो प्रश्न आहे तो प्रश्न अशा प्रकारचा आहे की मतदान संपल्यानंतर मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी कोणत्या ठिकाणी घेतली जाते. मतदान केंद्राध्यक्षाच्या घोषणापत्राच्या शेवटच्या भागावर मतदानाच्या शेवटच्या नमुन्यावर मतदानाच्या हिशोबाच्या नमुन्यावर मतदान यंत्रे सीलबंद करताना त्यांच्या पत्ता खून चिठ्ठीवर मतदान प्रतिनिधीची स्वाक्षरी घेणं अतिशय आवश्यक आहे. या पद्धतीने आपण मतदानाविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.